नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे, इथे मी वाटाणा घेतलेला आहे, हा भिजवलेला वाटाणा आहे। या वाटाण्याची आपण रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया। इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, इथे लसूण घेतलेला आहे 7-8 पाकळ्या, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि एक टमाटा मोठा कापून घेतलेला आहे आणि एक मिरची आहे। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे मी एक कुकर घेतलेला आहे, आता या कुकर मध्ये थोडं तेल टाकून घेऊया। इथे आपण जो मिक्सरला बारीक वाटण केलं होतं कांदा टमाट्याचं ते आता मी याच्यामध्ये टाकत आहे। हे चांगलं परतून घेऊया याच्यामध्ये, कांदा टमाटा चांगला शिजला पाहिजे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकायची, एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची, एक अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हे घरगुती लाल तिखट आहे ते 1 चमचा मी याच्यामध्ये टाकत आहे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट टाका। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया परत, आणि हा मसाला पूर्ण शिजेपर्यंत याला 1-2 मिनिट आपण झाकून ठेवूया। आता याला तेल सगळं बाहेर आलं पाहिजे या ग्रेव्हीतून। 1-2-3 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। हा मसाला चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तो भिजवलेला वाटाणा आहे तो मिक्स करूया। हा मसाला चांगला परतलेला आहे, तेल सुद्धा बाहेर सुटलेलं आहे त्या मसाल्याला। आता आपण याच्यामध्ये हे वाटाणे मिक्स करूया आणि हे वाटाणे चांगले या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे असे। आपण रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी जास्त टाकायचं याच्यामध्ये। तुम्हाला जर सुकी बनवायची असेल थोडंसं पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता। आपण जो मिक्सरला बारीक मसाला केला होता त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकून मी याच्यामध्ये टाकत आहे। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जितकं पाणी पाहिजे रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण याच्यावर झाकण लावून 1-2-3 शिट्ट्या या भाजीला घ्यायच्या। 2-3 शिट्ट्यामध्ये हे वाटाणे शिजतील आणि आपली भाजी तयार होईल। आता 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। हा वाटाणा बघूया कसा शिजलाय ते। हा वाटाणा चांगला झालेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा बरोबर झालेली आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही। अशा प्रकारे हा आपला वाटाण्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे।